तर पंकजाताई गोविंदराव मुंडे ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काल ह्या प्रशिक्षणाचं सुरुवात केली आहे. परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन सर माझ्यासोबत आहेत. सर, प्रशिक्षण घेतलं जातं आहे. जवळपास किती दिवस झाले हे प्रशिक्षण चालू आहे? आज या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग परळी यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आणि गोपालकांसाठी 5 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये शेतकरी बांधवांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणीच्या वतीने आम्ही सर्व विषय तज्ज्ञ या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि या विषय तज्ज्ञांच्या मार्फत जनावरांचं आहार व्यवस्थापन, जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व प्रक्रिया अशा विविध विषयावरती आमच्या महाविद्यालयाचे विविध विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक या 5 दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि निश्चितच याचा फायदा या भागातील शेतकरी बांधवांना होणार आहे. जवळपास आतापर्यंत किती नोंदणी झाल्यात? काल आपला प्रथम दिवस होता प्रशिक्षणाचा. 1150 पशुपालकांची नोंदणी झालेली आहे. आज पण त्यांचा प्रचंड उत्साह पाहता आम्ही आजही नोंदणी चालू ठेवलेली आहे आणि ह्या सत्राला ऑनलाईन पण करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व्हिडिओ टाकून पशुपालकांना घर बसल्याही ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. फॉर्म भरण्यासाठी काय काय नेमकं कागदपत्र वगैरे लागणार आहे? फॉर्म भरण्यासाठी त्यांचा एक फॉर्म आहे, आपला नोंदणी फॉर्म आहे. त्यानंतर 2 पासपोर्ट फोटो, एक आधार कार्डची झेरॉक्स आणि आपण शासन खाते जी सेवा शुल्क भरतो 200 रुपये, तो नोंदणी शुल्क आहे. बाकी पुढली प्रोसेस काय राहणार आहे? 5 दिवसाचं प्रशिक्षण सत्र आहे. जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक 26 तारीख ते 30 तारखेपर्यंत 5 दिवसाचं प्रशिक्षण सत्र आहे. ह्या प्रशिक्षण सत्रासाठी आपण दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन आणि वैरण उत्पादन ह्या सगळ्याच योजनांचा आपल्या सगळ्याच प्रशिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे, जेणेकरून होऊ घातलेल्या ज्या योजना आहेत या योजनेसाठी बऱ्याचदा असं होतं की पशुपालकाकडे ज्ञानाचाही अभाव असतो. त्यामुळं होणारी जी नुकसान आहे तोही होतो आणि कुठल्या योजनेला अर्ज सादर करताना त्यांच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असतं. तर त्या अनुषंगाने त्यांना ह्या प्रशिक्षणाचा त्यालाही फायदा होईल. परळी तालुक्यातले सगळे इथले शेतकरी या प्रशिक्षणाला आलेत की केव्हा बाहेरचे पण आलेले? मॅक्झिमम परळी तालुक्यातलेच आहेत, पण किंबहुना अंबाजोगाई तालुका असेल किंवा शेजारचा धारूर तालुका असेल तिथल्याही पशुपालकांची नोंदणी आलेली आहे. त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेतले जात आहेत का? हो, त्यांचेही फॉर्म भरून घेतले जात आहेत. बाकी इतर जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी काही आव्हान वगैरे तुमचं असणार आहे? मी सर्व पशुपालकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की या पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनामध्ये सामील होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तेव्हा सर्व पशुपालक बंधू भगिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि या प्रशिक्षणातून शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सजग व्हावं आणि सगळी इत्थंभूत माहिती घ्यावी, जेणेकरून हा व्यवसाय करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि प्रॉफिटेबल करण्याच्या दृष्टीने करता येऊ शकेल. याचा लाभ सर्वांनी घ्यावा एवढं आव्हान करू शकतो. या तुमच्या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्यांच्याकडून काही फोन कॉलवरून त्यांच्याकडून काही सांगणं वगैरे आलं? आपला जो कार्यक्रम आहे आपण 26 तारखेचं औचित्य साधून आमच्या खात्याच्या मंत्री महोदया आमदार पंकजाताई गोविंदराव मुंडे ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काल ह्या प्रशिक्षणाचं सुरुवात केली आहे. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमात देखील मोठं बक्षीस वितरण जे आहे ते याच विभागाच्या माध्यमातून झालं होतं आणि त्यानंतर परत एकदा ही योजना जी आहे ती मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला काहीशी म्हणावं लागेल. मात्र या प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद जो आहे तो पशुपालकांचा येत असलेला पाहायला मिळतो. जवळपास पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये याचा तरुणांचा देखील समावेश या कार्यक्रमादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पुढं नेमकं कसं या योजनेचा लाभापर्यंत हे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना पोहोचलं जाईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पशुपालकांसाठी मोठी आनंदाची बातमी जी आहे ती आपल्याला म्हणावी लागेल. कॅमेरामॅन रवींद्र शेफसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड, परळी.